पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. आता खरोखर राजकीय बैलांचा बाजार उठणार. कारण काय तर एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे नाराज. विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे म्हणा किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांनी पार घसा कोरडा होईपर्यंत महायुतीचा प्रचार केला. कशासाठी तर नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकीत आम्हाला तिकीट मिळतील, आम्ही निवडणूक लढवू. परंतु या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या हातात बीजेपीने झुंझुना दिला आणि तुम्ही वाजवत बसा. आणि आतापर्यंत कित्येक नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे निवडणूक बीजेपीने हायजॅक केल्या. म्हणून शिंदे गटाचे कार्यकर्ते शिंदेवर नाराज झाले. म्हणूनच वरवर का होईना एकनाथ शिंदे बीजेपीवर नाराज झाले. कार्यकर्त्यांच्या मान सन्मान राखण्यासाठी नाराजी नाट्य कायम ठेवत दिल्ली गाठली. परंतु दिल्ली गाठून काहीच उपयोग नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे निवडणूक प्रचार सभेत इकडे तिकडे वाकडे तिकडे टोमणे देत कार्यकर्त्यांच्या टाळ्या घेतात. परंतु हे प्रयोग जरी वरवरचे असले तरी कार्यकर्ता हा फार दुःखी झाला असं म्हणता येईल. म्हणून शिंदे गटाला गळती सुरू झाली आणि हे नाकारता येणार नाही. हे तितकंच खरं आहे. इकडे शहाजी बापू सरळ असं म्हणतात, भाजपने आमचं कंबरड मोडलं, भाजप आम्हाला गुलाम बनवत आहे. म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की बापू, तुम्ही जेव्हा सुरत मार्गे गुवाहाटी गेले होते तीच पहिली पायरी होती कंबरड मोडण्याची. तेव्हा तुम्हाला बीजेपीने इस्पिकचा एक्का बनवला होता का? तेव्हा बीजेपीच्या सांगण्यावरून तुम्ही एका फटक्यात शिंदे बरोबर गेले. म्हणूनच तर आता तुमच्यावर ही वेळ आली असं शेंबड पोरग सुद्धा सांगेन. आणि आता तुम्हाला बीजेपीचा ब्राह्मणवाद, बीजेपीचा मनुवाद कळाला. दुसरीकडे बांगर शिंदे गटाचे आमदार काय म्हणतात? भाजपचे नेते आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. बघा, आता यांना सुद्धा आता अत्याचार झाल्याचे सुचले. स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात, रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली. या म्हणण्याला देवेंद्र फडणवीस उत्तर देतात, आपण लंकेत राहतच नाही म्हणून लंकेचा प्रश्न नाही, लंका जाळून टाकतो. असं म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. हे नाटकी राजकारणी आता कसं एकपात्री नाटक नाही तर द्विपात्री नाटक सुरू केलं आहे. फक्त यांच्या डोक्यात नगरपालिका असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, महापालिका असो, जिल्हा परिषद असो, फक्त त्या खुर्चीवर, फक्त त्या सत्तेवर, त्या खुर्चीवर आम्हीच बसावं हे त्यांना वाटतं. बाकी काही नाही. आपसी मस्त राजकारण खेळायचं आणि रात्री मस्त फोनवर बोलायचं, हा एवढाच धंदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार खेळत आहेत आणि बहुजन समाजाला मूर्खात काढत आहेत. म्हणून म्हणावं असं वाटतं, आपण मूर्खात निघायचं की शहाणे बनून राहायचं, हा ज्याचा प्रश्न आहे. या संदर्भात ऐका ही बातमी काय आहे, पूर्ण ऐका. आता फिक्स बाजार उठणार, शिंदे तरणार की बुडणार हीच वेळ सांगणार. राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे की ठाकरे हे ठरवण्याची वेळ होती. लोकसभा निवडणूक 2024 आणि विधानसभा निवडणूक 2024. शिंदेंनी 57 आमदार निवडून आणले तर तिकडे लोकसभेला ठाकरेंनी 10 खासदार निवडून आणले. बरोबरीची लढत झाली, विधानसभेला गाडी फसली. पण खरी लढत या नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे. नगर विकास खातं एकनाथ शिंदेंकडे, ती पावर आहे. 57 आमदार त्यांच्याकडे राहिलेत, माजी मुख्यमंत्री ते राहिले. या सगळ्या बेसवर जर आज भाजपाने शिंदेंना डुबवलं
तर ते कायमचे डुबतील आणि जर वाचवलं तर कायमचे वाचतील. कारण सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणाचा जो संघर्ष आहे तो शिंदे विरुद्ध फडणवीस असाच आहे. त्यामुळे सामनामध्ये जे काही लिहून आलंय त्यावरती विचार करण्याची गरज आहे. ऐकायचंय? महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही नाराजी महानाट्य चालू आहे ते गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली. हे लोक आमचा पक्ष फोडतात, चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत, हे आम्ही सहन करणार नाही. शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले. शिंदे यांनी विचारलं, साहेब आप क्यों हंस रहे हो? यावर शहा म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपाने फोडाफोडी करून बनवलाय. तुम्ही फुटलात, आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली, म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे. ठाकरे गटानं म्हटलं आहे की अमित शहा आणि शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शहांनी म्हटलंय, शिंदेजी आप क्रोनोलॉजी समज लीजिए, पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका. शहा शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे. आता शिंदे म्हणतात त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली आणि आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शहांनी दिलाय. ही शिंदे यांची बतावणी आहे. शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जमत नाहीये. अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे. त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवकातीवर आणलंय. ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुने जाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत. भाजपनं आता स्वबळाचा नारा दिलाय व जिथे शिंदे यांचे आमदार निवडून आले तेथे इतर पक्षातील ताकदीची माणसं आपल्या पक्षात घेतली. म्हणजे पुढील विधानसभेला भाजपा स्वतंत्र लढणार हे नक्की. भाजपानं एक पक्ष निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपनं ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणं हे सुरू आहे. हा सगळा काही मजकूर हा सामनामध्ये छापून आलाय. बरं, प्रश्न असा तयार होतो की जे काही सामनामध्ये छापून आलंय ते विरोधकांनी केलेली बतावणी म्हणून सोडूनही देऊया. पण यापेक्षा वेगळी काही एकनाथ शिंदेची परिस्थिती आहे का? सोलापूर, नंदुरबार, अहिल्यानगर, ठाणे, डोंबिवली, पुणे, कल्याण सगळं काही जे आहे ते भाजपानं हायजॅक केलंय. आणि जिथे भाजपा नाही तिथे अजित पवारांचा पक्ष आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला युती म्हणून स्थानिक लेवलवरती कोणीही सामावून घ्यायला तयार नाही. भाजप आणि शिंदे जे जुने मित्र होते आता तेही एकमेकांचे या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शत्रू होऊन बसलेत. या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताचीच ही वेळ आहे की जी वेळ ठरवणार आहे की शिंदे तरतील की बुडतील. जर आत्ताच्या घडीला आपल्याला सरळ सरळ दिसतंय की भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे ही लढाई सुरू आहे. आता या लढाईमध्ये जर शिंदे जिंकले तर शिंदे शेवटपर्यंत टिकतील, नाहीतर पुढच्या निवडणुकांपर्यंत ते संपवले गेले असतील असं म्हणायला स्कोप उरतो. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांना मुळात नगर विकास खातं सुद्धा झटापटी करूनच मिळवावं लागलं होतं. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार घालणं असो, दुसऱ्या दिवशी अमित शहांना भेटणं असो, तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणं असो, या सगळ्या गोष्टी सांगतात की जी अवस्था सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची झालेली आहे तीच अवस्था अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आमदार आणि मंत्र्यांची. संजय शिरसाटांचं छत्रपती संभाजीनगरमधील विधान आठवतंय? आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वीचं हे विधान आहे. पैसा वाटून तुम्हाला असं वाटत असेल आम्हीच वरचढ, आमची वरती सत्ता आहे, आमच्याकडे ताकद आहे, पण विसरू नका वेळ ही प्रत्येकाची येते. आज दिवस तुमचे असतील, उद्या आमचे असतील, असं संजय शिरसाट भाजपला आणि अजित पवारांच्याच पक्षाला उपरोधिकपणे बोलताना दिसत आहे. ही फक्त एका ठिकाणची परिस्थिती नाही, अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे जे आहे ते लागू नये. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी जसं पेटवलं तेव्हापासूनचं ते पेटलेलं पेटतच चाललंय. तो जाळ विझवण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये. तिकडे श्रीकांत शिंदेंना रवींद्र चव्हाण, गणेश नाईक जाम करताना दिसत आहेत. आता श्रीकांत शिंदेंवरती आलंय, आधीच वेगवेगळ्या आमदारांवरती आलेले, अनेक लोक अडचणीत आलेले आहेत.
सगळ्या गोष्टींचा जर बारीक सारीक आढावा घ्यायचा जर ठरला तर जे काही घडतंय ते शिंदेसोबतच घडतंय. बरं, या सगळ्यांमध्ये 35 आमदार फुटणार, उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार, या गोष्टी फक्त चर्चेच्या नाही आहेत. जे उद्धव ठाकरेंसोबत शिंदे करू शकतात तीच गोष्ट उदय सामंत शिंदेसोबत करू शकतात. शेवटी राजकीय महत्वाकांक्षा ही गोष्टच अशी आहे की याच्यातून कोणीच वाचलेलं नाहीये. त्यामुळे जर ते 35 फुटणारे असतील तर जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या 10-15 लोकांच्या नावावरती केसेस, भानगडी, चौकशी, घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तेच फुटतील. कारण शिंदे जर भाजपासोबत जुमावून घेत नसतील तर ते शिंदेंना सोडणं पसंत करतील आणि हाच गट उदय सामंतांसोबत जाऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. तुर्तास इथंच थांबूयात. तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.